कादवा नदीपात्रात हिरवी शेती की हिरवा इशारा. जलपर्णीची झपाट्याने वाढ, निफाडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. निफाड शहरालगत वाहणारी कादवा नदी सध्या पाण्याऐवजी हिरव्या चादरीने झाकलेली दिसते. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाढलेली जलपर्णी पाहता जणू हिरवीगार शेती भासते आहे. मात्र या हिरवाईखाली दडलेला धोका निफाडकरांच्या आरोग्य, पर्यावरण आणि शेतीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कादवा नदीत साचलेले सांडपाणी, शेतीतून वाहून येणारी रासायनिक खते, कीटकनाशके आणि स्थानिक नागरी सांडपाण्याचा सतत होणारा विसर्ग यामुळे जलपर्णीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी नदीचा नैसर्गिक प्रवाह मंदावला असून अनेक ठिकाणी तो पूर्णतः अडलेला दिसतो. जलपर्णी ही केवळ वनस्पती नसून ती डास, माशा आणि रोगकारक जंतूंचे माहेरघर ठरते. यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने जलचर जीवसृष्टी नष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर याचा परिणाम थेट पाण्याच्या गुणवत्तेवर होताना दिसत आहे. नदीकाठच्या शिवारात अनेक ठिकाणी हेच पाणी शेती, जनावरांसाठी तसेच अप्रत्यक्षरित्या घरगुती वापरासाठी वापरले जाते. दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार, श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. कादवा नदी निफाडसाठी केवळ पाण्याचा स्रोत नाही तर शेतीचा कणा आहे. जलपर्णीमुळे पाणी अडथळले जात असल्याने सिंचन व्यवस्था विस्कळीत होत आहे. दीर्घकाळ अशीच स्थिती राहिल्यास जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता धोक्यात येऊ शकते. जलपर्णी काढण्यासाठी अद्यापपर्यंत कुठलीही मोहीम राबवली गेली नाही. परिणामी नदीपात्रात जलपर्णींची झपाट्याने वाढ झाली असून संपूर्ण नदीपात्र जलपर्णीमुळे झाकले गेले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांनी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. नदी ही फक्त वाहणारे पाणी नाही, ती परिसराची जीवनवाहिनी आहे. आज कादवा नदीवर पसरलेली हिरवी चादर ही निसर्गाची सजावट नसून निफाडकरांसाठी दिलेला हिरवा इशारा आहे. तो वेळीच ओळखून वेळीच पावले उचलली नाहीत तर ही हिरवळ उद्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी काळी छाया ठरू शकते हे निश्चित.